नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आजचा आपलं या ठिकाणी ॲनालिसिस नसणार. तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहे. काल आपण लाईव्ह स्ट्रीमिंग पण घेत होतो, पण जॉईन झालं नाही कोणी. ठीक आहे, 1-2 व्यक्ती होत्या फक्त. मग त्या ठिकाणी सांगण्यात पण माझी नव्हती. कमीत कमी मी एखादा व्हिडिओ बनवून जर पोस्ट केला तर तुम्ही त्या व्हिडिओला बघू शकतात. त्यामुळे आज मी रेकॉर्डिंग करून हा व्हिडिओ अपलोड करतो या ठिकाणी. समजतं? आता तुम्हाला सर्वांना माहिती की आपलं मार्केट वरती जात आहे. मग या चढत्या मार्केटमध्ये आपला प्लॅन कसा असला पाहिजे. आता बहुतेक जण मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. हे बघा, काही जण गुंतवणूक करणारे असतात, काही जण ट्रेडिंग करणारे पण असतात. जसं आपण म्हणतो ना की काही जण स्वस्तामध्ये स्टॉकला बाय करतात. जेव्हा मार्केट खाली होतं त्यांनी स्टॉक बाय केलेले असतील, मग त्यांना आत्ताच्या वेळेला चांगलं प्रॉफिट पण दिसत असेल. मग त्यांनी त्या प्रॉफिटच्या बाबतीत काय केलं पाहिजे. काही जणांजवळ म्युच्युअल फंड असतील, म्युच्युअल फंडमध्ये पण काही जण गुंतवणूक करतात, SIP करत असतात, काही जण लमसम इन्व्हेस्टमेंट करत असतात. मग तिथे पण तुम्हाला मोठं प्रॉफिट दिसत असेल. मग त्या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे नेक्स्ट, त्याबद्दलची सविस्तर चर्चा इथं आपण करणार आहे. आज पण बघितलं आपल्या मार्केटमध्ये तेजी होती. जवळजवळ 21,500पर्यंत आपलं मार्केट जाऊन पोहोचलेलं, थांबत नाही कुठेच. कोणताच रिव्हर्सल नाही आपल्या मार्केटमध्ये की आपण मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जाऊ शकतो. मार्केट वरतीच जात आहे. आता आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे बघा, तो 21,500वरती जाऊन पोहोचलेला आहे. आज जवळजवळ आपली निफ्टी 50 21,500वरती जाऊन पोहोचली. बँक निफ्टी इंडेक्स हे 48,000चा टप्पा पार करून टाकला. मिड कॅप इंडेक्स बघा 45,500च्या वरती गेलेला आहे. स्मॉल कॅप 15,000पर्यंत टच होतो आहे. प्रत्येक इंडेक्स आय टीमध्ये जबरदस्त तेजी होती आजच्या दिवशी. जबरदस्त रॅली आजच्या दिवशी होती. 2 दिवस बघा, इन्फोसिस सारखा स्टॉक, TCS सारखा स्टॉक, टेक महिंद्रा, विप्रो, जबरदस्त तेजी. कोणत्याही स्टॉकमध्ये जा, तेजी बघायला मिळते तुम्हाला. तुम्ही जर ETF मध्ये गुंतवणूक करत असाल, ETF मध्ये स्विंग ट्रेडिंग करत असाल, ETF मध्ये जबरदस्त प्रॉफिट. मग आपण प्रॉफिटचं काय केलं पाहिजे, आपला प्लॅन इथे काय असला पाहिजे. जर तुम्ही ETF मध्ये ट्रेडिंग करताय, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असतात. आता काहींनी जर लमसम गुंतवणूक केलेली असेल तर त्यांनी होल्ड केलं पाहिजे. पण जर तुम्ही ETF मध्ये स्विंग ट्रेडिंग करत असाल तर टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. पार्शियल प्रॉफिट बुकिंग झालंच पाहिजे. समजा जर तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवलेले असतील मार्केटमध्ये आणि त्यावरती जर तुम्हाला 8-10% रिटर्न मिळत आहे, त्यामधील काही हिस्सा तुम्ही बुक केला पाहिजे. काही क्वांटिटी सेल करून टाकल्या पाहिजे, काही क्वांटिटी होल्ड केल्या पाहिजे. मार्केटवरती जात आहे, जाऊ द्या, तुमचं प्रॉफिट बनत जाणार. कारण की मार्केटमध्ये कोणी काही सांगू शकत नाही. तुम्हाला आता वरती जाताना दिसतंय 300 पॉईंट, 400 पॉईंट खाली पण येत असतं मार्केट. जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग यायला लागते, जेव्हा मार्केट क्रॅश होत असतं, तशाच प्रकारे खाली पण येत असतं. जसं वरती जाते तसं खाली पण येत असतं. 300 400 पॉईंटने मार्केट खाली पण येत असतं. मग जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये असाल, आता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट लक्षात ठेवा. स्विंग ट्रेडिंग करणं, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट दोघांमध्ये फरक असतो. लाँग टर्म म्हणजे काय, तुम्ही कालावधी ठेवलेला असतो की एखाद्या कंपनीचा मला स्टॉक होल्ड करायचा आहे 5 ते 10 वर्षांसाठी. जे पण रिटर्न येणार, मला गरज नाही पैशांची, मी होल्ड करणार. ते झालं तुमचं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. पण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, एखाद्या स्टॉकला तुम्ही निवडलेलं असतं बॉटमला, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करतात. तुमचं टार्गेट काय असतं की मला त्याच्यामध्ये 5% प्रॉफिट आलं पाहिजे, 10% प्रॉफिट आलं पाहिजे. जर माझ्या 100 क्वांटिटी असतील, मला 10% रिटर्न येत आहे, तर मग त्याच्यामधल्या काही क्वांटिटी मी सेल केल्या पाहिजे. माझं पार्शियल प्रॉफिट बुकिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. असं नको व्हायला की तुम्हाला जेवढं पण प्रॉफिट मिळतं आहे ते एका झटक्यात निघून जाणार. मार्केट जर खाली यायला सुरुवात झाली, तुमच्याजवळ असलेले स्टॉक आहे ते खाली यायला जर सुरुवात झाली, तर तुमचं आलेलं प्रॉफिट पण निघून जातं. बहुतेक वेळेला खूप जणांसोबत असं पहिले पण झालेलं असेल की प्रॉफिट दिसतंय 10-20%, होल्ड केलं आणि ते मायनसमध्ये गेलेलं आहे. होत असतं. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मार्केट वरती जात आहे, आपण मार्केटला चॅलेंज करू शकत नाही, कितीही वरती जाऊ शकतं ते. पण एखादा स्टॉक आपण जो बाय केलेला असतो, समजा तुम्ही रिलायन्स आहे 2200ला बाय केलेला आहे, तुमच्याजवळ आहेत 100 क्वांटिटी. एकतर त्याच्यामध्ये ट्रेलिंग करत चला. तुम्हाला जर भीती वाटत असेल, काही क्वांटिटी तुम्ही बुक करून टाकल्या पाहिजे, सेल करून टाकल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रॉफिट बुकिंग थोड्याफार प्रमाणात होत असतं. आणि स्टॉक जर वरती गेला, तो किती जाऊ शकतो, मग त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट बनतच जाणार. स्टॉक आणि ETFच्या बाबतीत असंच करायचं आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला छेडू नका, ती तशीच ठेवा. भविष्यामध्ये तुमचा पैसा त्या ठिकाणी बनणारच असतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जात असतात, म्युच्युअल फंडमध्ये बघा SIP करतात, काही जण लमसम गुंतवणूक करतात. तर तिथे तुमची SIP चालू ठेवायची असते. SIP कधी विड्रॉ करायची नसते. आता बहुतेक जणांचं काय होतं ना की 1 वर्षापासून ते करत असतील SIP म्युच्युअल फंडमध्ये,
तर त्यांची अमाऊंट पण चांगली झालेली असणार. समजा 1-2 लाख रुपये झालेली, बहुतेक जण जास्त करतात SIP, कोणी 10,000 कोणी 20,000ची करतं. मग त्यामध्ये तुम्हाला 20 ते 30% रिटर्न देत असतील, कोणाला 15%. मग ते काय म्हणतात, मी तर बँकेत FD करतो, मला 5% दिसतात, मला तर 5% मिळतात बँकेत, पण इथे मला 30% मिळतोय. त्यामुळे ते काय करतात, विड्रॉ करून घेत असतात. तो पैसा जो असतो ना, ज्या ठिकाणी ते SIP करत असतात म्युच्युअल फंडमध्ये, त्याला विड्रॉ करून घेत असतात. तर SIP कधी विड्रॉ करायची नसते. तुमची जी रेग्युलर SIP चालू आहे, जी मंथली SIP तुम्ही कट करतात म्युच्युअल फंडमध्ये, ती चालू ठेवायची. ती चालू असू द्या, ठीक आहे. त्याला विड्रॉ करू नका, त्याला हात लावू नका. SIP कट होत जाईल जेव्हा मार्केटमध्ये डीप येत असतो. जेव्हा मार्केटमध्ये डीप येईल, करेक्शन येईल थोडं 1-2 हजार पॉईंटचं, त्या ठिकाणी आपण उलट लमसम अमाऊंट टाकली पाहिजे. थोडा पैसा आपण त्या ठिकाणी टॉपअप केला पाहिजे. म्युच्युअल फंडला कधी टच करायचं नसतं. बहुतेक जण हीच चुकी करून बसतात. मग तुमचा पैसा मोठा तयार होत नाही. तुम्हाला चांगले रिटर्न दिसत आहे, चालू ठेवा SIPला ब्रेक करू नका मध्ये, ठीक आहे. आणि पैसा पण विड्रॉ करू नका, कंटिन्यू करा SIP. उलट मार्केटमध्ये जेव्हा डीप येत असतो, ती आपल्यासाठी संधी असते. मग त्या ठिकाणी आपण लमसम पैसा काही टाकला पाहिजे, टॉपअप केलं पाहिजे. भविष्यात रिटर्न खूप बनताना दिसतात तुम्हाला. आता तुमच्याजवळ जर स्मॉल कॅप फंड असतील, मिड कॅप फंड असतील, त्यांच्यामध्ये बघा रिटर्न जबरदस्त आहे. आता प्रत्येकाचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ माझ्या मते निगेटिव्ह नसणार, कोणाचा प्लसमध्येच असणार. आता माझ्यासोबत जे 1 वर्षापासून आहे, मी प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही SIP करा म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे मी कोणाला जबरदस्ती नसतो करत, म्हणजे काय, तुमच्या भल्यासाठीच, की जेणेकरून तुम्ही छोटी जरी गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये परतावा तुम्हाला चांगला मिळेल. मग असं नाही की मार्केटवरती गेलेलं आहे, प्रॉफिट चांगलं दिसतं आहे आणि त्याला विड्रॉ करून घ्यायचं, ती चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे तुमचा पैसा भविष्यात बनणार नाही. स्टॉकच्या बाबतीत करा तुम्ही, की तुमच्याजवळ रिलायन्सचे 100 स्टॉक आहे, त्याच्यामध्ये 10% रिटर्न तुम्हाला दिसत आहे, 10-15% जे पण असतील रिटर्न, काही क्वांटिटी सेल करून टाका, प्रॉफिट बुकिंग करून टाका. कारण की जो स्टॉक तुम्हाला आज 2500ला दिसतोय, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला तो 2200पर्यंत पण दिसू शकतो, पुन्हा खाली पण येऊ शकतो. मग आलेलं प्रॉफिट तुमचं निघून जाणार. पार्शियल प्रॉफिट बुकिंग तुमचं झालं पाहिजे स्टॉकमध्ये. स्टॉकमध्ये जेव्हा पण स्विंग ट्रेडिंग करायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं प्रॉफिट बुकिंग झालं पाहिजे. बघा, शेवटी हे स्टॉक मार्केट आहे, इथे व्हायला काही पण होऊ शकतं. रिटर्न खूप चांगले दिसत आहे, मार्केट जर खाली यायला सुरुवात झाली, तुमच्याजवळ जे स्मॉल कॅपचे स्टॉक असतील, मिड कॅपचे स्टॉक असतील, इतके खाली येणार, तुमचं आलेलं प्रॉफिट घेऊन जाणार ते. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करत चला. काही क्वांटिटी ज्या असतात त्याला होल्ड करत चला, पैसा बनत जाईल तिथं. तुम्ही जर प्रत्येक क्वांटिटीला घेऊन बसले की नाही आता वरतीच जाणार मार्केट, आता वरतीच जाणार, जात आहे, जोपर्यंत जात आहे जाणार वरती, पण खाली यायला लागेल ना, तुमचं प्रॉफिट घेऊन जाणार ते. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करत पण चाललं पाहिजे. आपल्याजवळ आपण काम का करतो स्टॉक मार्केटमध्ये? पैसा बनवण्यासाठी. मग पैसा बनतोय तर तो घेण्याचा प्रयत्न करा. समजतंय? काही प्रॉफिट बुक झालंच पाहिजे ह्या लेवलवरती. आता आज मार्केट गेलेलं आहे, म्हणजे आपली निफ्टी गेलेली 21,500पर्यंत. काही क्वांटिटी असतात त्याला होल्ड करा, जोपर्यंत मार्केट जातं आहे वरती तोपर्यंत तुमचा पैसा बनतच जाणार तिथे. ETF बाबतीत पण तसंच करा. ETFमध्ये स्विंग ट्रेडिंग, जशी आपली जी स्ट्रॅटेजी आपण तयार केलेली त्या पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करत चला. प्रत्येक 3-4 टक्क्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग करत चला. आपल्याला माहिती ETF ITBs बघा, 2 दिवसामध्ये 9-10% रिटर्न देऊन टाकले त्याने. आज 5% वरती, काल पण 4% वरती होता. प्रॉफिट बुकिंग करत चालायची, पुन्हा बाईंग करत चालायची. त्याच्यामध्ये CPSE ETF आहे, PSU बँक बीज आहे, गोल्ड सिल्वर बीज आहे, त्यांच्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करत जातोय. आलेला पैसा कधी सोडायचा नसतो. आपण होल्ड केव्हा करायचं? आपली इन्व्हेस्टमेंट जेव्हा 5-10 वर्षांसाठी असणार तेव्हा, मग तिला टच करायची गरज नाही, सोडून द्या. 10-15 वर्षांसाठी तुमचा व्यू आहे की मला हे स्टॉक होल्ड करायचे, हा ETF होल्ड करायचा आहे, सोडून द्या, त्याला टच करत बसू नका. मग ठीक आहे. हे बघा, स्विंग ट्रेडिंग करणं आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं दोघांमध्ये फरक असतो. खूप जणांना हा फरक माहीत नसतो. ठीक आहे. या गोष्टी सांगण्यासाठीच मला कालचं लाईव्ह स्ट्रीम घ्यायचं होतं, पण कोणी यायला तयार नाही, कारण की चांगल्या गोष्टी कोणाला आवडत नसतात ऐकण्यासाठी. ठीक आहे. कमीत कमी हा व्हिडिओ पोस्ट करून जर टाकला तर सर्वांना समजेल की आपली इथून पुढे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता ट्रेडिंग करणारं काय, इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करणारे असतात काही, पोझिशनल का असतात काही जण, म्हणजे स्विंग ट्रेडिंग करणारे पण असतात काही जण. चांगल्या लेवलला स्टॉक मिळाला, थोडा डीपमध्ये मिळाला, ते बाय करतात, तिथे आपण स्टॉप लॉस लावतो. जरी खाली आला स्टॉप लॉस हिट, लॉस आपण बुक करत असतो. काही जण स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस नाही लावत समजा, पण त्यांना आता प्रॉफिट दिसतंय 15-20%, 30%, पण ते बुक करत नाही आहे. पण मार्केट खाली आलं तेच प्रॉफिट तुमचं कमी होऊन जातं. एक स्टॉप लॉस असला पाहिजे तुमचा.
तुम्हाला ही रॅली जर कॅच करायची असेल, एखादा स्टॉक निवडला तुम्ही, समजा रिलायन्सचा स्टॉक तुम्ही निवडला 2500चा, आज 2500पर्यंत गेलेला होता, मग तुमचा त्याच्यामध्ये एक स्टॉप लॉस असला पाहिजे की ह्या लेवलच्या आसपास जर स्टॉक आला तर मी माझ्या क्वांटिटी विकून टाकेल. असं नाही की तो स्टॉक खाली होतो, तुम्ही वाट बघताय आणि आलेलं प्रॉफिट तुमचं निघून जात आहे. तसं नको व्हायला. ठीक आहे. आता मार्केटमध्ये रॅली कंटिन्यू आहे, मार्केटमध्ये मोमेंटम तुटलेलं नाही अजून. तर हा व्हिडिओ ॲनालिसिससाठी नव्हता, तर काही चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी होता तुम्हाला. ठीक आहे. की म्युच्युअल फंड जे असतात त्यांना विड्रॉ करू नका, तुम्हाला मोठे रिटर्न दिसतील. मग काहींना लालसा तयार होते की हे पण प्रॉफिट गेलं तर काय करायचं. आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा लमसम गुंतवणूक का करतो, आपला व्ह्यू असतो लॉंग टर्मसाठी. त्यामुळे म्युच्युअल फंडला टच करायचंच नसतं. SIP विड्रॉ करू नका, रिडीम करू नका, त्याला तसंच ठेवा. स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक असतील त्यांच्यामध्ये पार्शियल प्रॉफिट बुकिंग करत चला. काही स्टॉक विकून टाका, काहींना होल्ड करा. ही स्ट्रॅटेजी तुमची असलीच पाहिजे. आता प्रत्येक इंडेक्सवरती आज मार्केट बघा किती वरती होतं. IT, इन्फोसिस सारखा स्टॉक 5% वरती, TCS 5% वरती, रिलायन्स पण वरती. रिलायन्स पण आज 2500पर्यंत गेला. आपण सकाळीच म्हटलं होतं, आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग जेव्हा चालू होतं तेव्हा पण मी तुम्हाला म्हटलं होतं की रिलायन्स 2500पर्यंत मला वाटतोय जाणार म्हणून. ठीक आहे. जेव्हा पण तो रिव्हर्सल देतो तो मोमेंटमला कंटिन्यू करत असतो. आज गेला, जवळजवळ 2500ला टच झाला आणि तिथूनच खाली आलेला होता. HDFC बँकेसारखा स्टॉक आहे, तो पण चालतोय. पूर्ण IT सेक्टर चालतं आहे, बँकिंग सेक्टर पण चालतं आहे. मोमेंटम कॅच करत चाला, पण आपलं प्रॉफिट बुक करत चाला सोबत. प्रॉफिट सोडू नका. स्टॉक मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, समजतं. तर निफ्टी इंडेक्स बघा आज 21,500पर्यंत गेलेला होता आणि आज IT इंडेक्समध्ये जबरदस्त रॅली होती. आपण एक वेळेला थोडा चार्ट बघू, फक्त ॲनालिसिस आपण करणार नाही, तुम्हाला ITचा चार्ट दाखवतो. निफ्टी ITचा. निफ्टी ITमध्ये जबरदस्त तेजी होती आजच्या दिवशी आणि काल पण होती. 2 दिवस मोमेंटम कंटिन्यू होता. हे दिसतंय, हे बघा. आपण याचं टार्गेट पण काढलेलं होतं, इथे आपण ड्रॉईंग पण करून ठेवलेलं होतं. बघा, थोडं मोठं करतो चार्टला. हे बघा, मी टार्गेट काढलेलं आहे याचं 36,900च्या आसपास आणि आता इंडेक्स आहे 35,782. सोमवारी जर गॅपअप झाला, रॅली आली तर हे टार्गेट आपल्याला मिळून जाणार आहे. हे जे राऊंडिंग फॉर्मेशन तयार झालेलं होतं, राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन, त्याचं टार्गेट पण आपण इथे काढलेलं होतं. समजतं आहे. तुमच्यासमोर लाईव्हमध्ये या गोष्टी मी ड्रॉ करतो, तुमच्यासमोर मांडत असतो. हे बघा, प्रत्येक वेळेला मी बरोबर ठरेल असं पण नाही, मी चुकू पण शकतो. आपण चुकू शकतो, स्टॉक मार्केट नाही चुकणार, कारण की आपण स्टॉक मार्केटला चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्टॉक मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, हा शब्द तुम्ही लिहून ठेवा. मार्केट जे 300 पॉईंट जाताना दिसतंय ना तुम्हाला, एकाच दिवसामध्ये 400 500 पॉईंट खाली यायला लागेल, सांगता येत नाही मार्केटचं. जोपर्यंत मार्केट वरती जात आहे जाऊ द्या, आपलं प्रॉफिट बुकिंग करत चालायचं. प्रत्येक स्टेपला तुमचं प्रॉफिट बुक झालंच पाहिजे. त्यामुळे हेच सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ रेकॉर्ड केला की ही गोष्ट खरं मी कालच सांगणार होतो लाईव्हमध्येच, पण बहुतेक जण आलेले नव्हते कालच्या दिवशी. त्यामुळे मी बंद केलं कालचं लाईव्ह सेशन आपलं. म्हटलं एखादा व्हिडिओ बनवून पोस्ट करूया आपण आणि त्यामधून सांगण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला. ठीक आहे. इथे पण बघा, हे राऊंडिंग फॉर्मेशन झालेलं होतं तयार इथं. TCSमध्ये पण बघा, TCSची रॅली बघा आजची, परफेक्ट जातोय वरती. आपला अभ्यास जो असतो, अभ्यासावरती विश्वास ठेवत चला. आपण जो अभ्यास करतोय ना त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेक जणांना चांगले सल्ले जे असतात ते पटत नाही, ते वाईट मार्गाने जात असतात. माझा उद्देश काय की प्रत्येक व्यक्तीला चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे आणि ती चांगल्या मार्गाने गेली पाहिजे. चुकीच्या मार्गाने तुम्हाला माहिती आहे आजकाल लूट चाललेली. स्टॉक मार्केट म्हणजे काय, सरळ एक लूट आहे. एका माणसाला, एक सामान्य माणसाला याच्यामध्ये ट्रॅप केलं जात असतं. ट्रॅप करून त्या माणसापासून आपल्याला पैसा कसा मिळेल हाच उद्देश प्रत्येक माणसाचा असतो आजकाल स्टॉक मार्केटमध्ये. माझा तो उद्देश नाही, त्यामुळे मी तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता काही जणांना त्या गोष्टी पटत पण नसतील माझं बोललेलं आहे, काही हरकत नाही. ज्यांना पटतंय कमीत कमी ते चांगला तर मार्गाने जाणार, ज्यांना पटतंय ते चांगल्या मार्गाने जातील आणि ज्यांना या गोष्टी पटत नाही ते लॉसेस करून बसतील स्टॉक मार्केटमध्ये. कारण की स्टॉक मार्केटला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, मी करू शकत नाही आणि तुम्ही पण करू शकत नाही, कोणतीच व्यक्ती करू शकत नाही. 100% स्टॉक मार्केटला कोणी ओळखू शकत नाही, केव्हा काही पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची, गुंतवणूक करायची, संयम पण ठेवा त्याच्यामध्ये. असं नाही की तुम्ही जर संयम नाही ठेवला तर तुमचा पैसा बनणार नाही. संयम पाहिजेच माणसाजवळ.
तुमची चांगल्या लेवलला स्टॉकमध्ये बाईंग झाली पाहिजे. वेळेवरतीच एंट्री आपण घेतली पाहिजे. कोणत्या जागेवरती एंट्री नको घ्यायला, टॉपला एंट्री नको घ्यायला. आता जर म्हटलं तुम्ही मला इन्फोसिस बाय करायचं, ही लेवल आहे का तुमची बाईंगची? नाही आहे. किती वरती निघून गेलेला आहे, आज किती मोठा मूव दिलेला आहे, इथे आपण बाय करायला पाहिजे का नाही? रिलायन्स सारखा स्टॉक आहे समजा, आज गेलेला आहे 2500 वरती. आता काही जण म्हणणार मी तर रिलायन्सला बाय केलं पाहिजे का? ही लेवल आहे का तुमच्यासाठी बाईंगची? बाईंगची लेवल कुठे राहून गेली? आपण हे टार्गेट काढलेलं होतं इथं, बरोबर आहे. इथं बॉटमपासून म्हणतोय आपण, एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे तयार झालेला आहे. या गोष्टी आपण पहिलेच बघितलेल्या आहे. त्या लेवल असतात, त्या लेवल बघून आपण बाईंग सेलिंग केली पाहिजे. मग त्यासाठी चांगलं नॉलेज घेतलं पाहिजे. मग एखादी व्यक्ती जर आपल्याला चांगलं मार्गदर्शन करते, तिचं ऐकलं पण पाहिजे आपण. जे ऐकणार ते पुढे जाणार, जे ऐकणार नाही ते मागेच राहणार. स्टॉक मार्केट असं आहे, त्याला चॅलेंज करू नका तुम्ही की मी जे करतोय बरोबरच आहे. काही जणांना सवय असते सट्टेबाजी करण्याची. स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बनतं 1-2 दिवस, बनेल, पण ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्ही कॉल बाय करून बसाल, प्रॉफिट बनेल, पण प्रत्येक वेळेला नाही बनणार. तुम्ही चुकू शकतात, आणि जेव्हा चुकाल तुम्ही पूर्ण घेऊन जाणार स्टॉक मार्केट तुमचं. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला होता. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ पण आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला त्याला. एखादी व्यक्ती एवढ्या तळमळीने व्हिडिओ बनवते, तर तुमचं काम तर बनतं की त्या व्हिडिओला लाईक झालं पाहिजे आणि कॉमेंट पण झालं पाहिजे. अक्षरशः म्हणजे आता ती गोष्ट मला बोलता येत नाही की व्हिडिओ एवढ्या तळमळीने बनवला जात असतो, एवढे कष्ट असतात व्हिडिओला, पण ते काय असं 5-10 मिनिटांचं काम नसतं. एक व्हिडिओ रेकॉर्ड करणं, त्याला एडिटिंग करणं, अपलोड करणं, त्याच्यामागे खूप कष्ट असतात. ठीक आहे, काही जणांना समजतात, काही जणांना समजत नाही, त्यामुळे ते हलक्यात घेतं या गोष्टीला. तसं करायचं नाही. ठीक आहे, आवडला तर लाईक तर करत चला कमीत कमी. कॉमेंट तर सोडा, की कॉमेंट केल्याने तुमचे बोटं दुखणार, हाताची बोटं दुखणार कॉमेंट केल्याने. नका करू कॉमेंट. ठीक आहे, पण लाईक तर करत चला. ठीक आहे, तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.